सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उकाड्यानं हैराण केल्यामुळे लहान मुलांसहित मोठी माणसंही दुपारचं पोहण्यासाठी जातात. मात्र योग्य ती काळजी न घेतल्यास कसा जीवाचा घात होतो याची प्रचिती आज रत्नागिरीत आली आहे. कारण पोहायला गेलेला 3 सख्या भावंडाचा बुडून मृत्यू झाल्यानं खेड हादरून गेलंय. काय होता हा प्रकार? ही मुलं नेमकी कशी बुडाली? आजूबाजूच्या कोणी पाहिलं कसं नाही? या कुटुंबावर काळानं कसा घाला घातलाय आणि काय काळजी घ्यायला हवी या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या पात्रात बुधवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईहून आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या 3 सख्या भावांचा नदीत पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. आकाश, नरेश आणि कैलास अशी या मृत भावांची नावं असून त्यांच्या जाण्यानं संपूर्ण कोकणात आणि त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. एकाच वेळी घरातील 3 तरुण मुलं काळाच्या पडद्याआड गेल्यानं कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की हे तिन्ही भाऊ मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवासी होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंबईतील कुर्ला परिसरात वास्तव्यास होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असताना ते सर्वजण कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवण्यासाठी खेड येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी आले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास हवामानातील उकाडा वाढल्यानं आणि नदीच्या पाण्याचा मोह आवर्तानं आल्यानं हे 3 भाऊ आपल्या आणखी एका नातेवाईकासह जगबुडी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले. सुरुवातीला पाण्याचा आनंद लुटत असताना त्यांना नदीच्या खोलीचा आणि प्रवाहाचा फारसा अंदाज आला नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जगबुडी नदीचं पात्र काही ठिकाणी अत्यंत खोल असून तिथं पाण्याचा प्रवाह अनपेक्षितपणे बदलतो. पोहत असताना हे 4ही तरुण अचानक खोल पाण्याच्या भागात ओढले गेले. पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि प्रवाहाचा वेग जास्त असल्यानं त्यांची दमछाक झाली आणि ते बुडू लागले. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकताच नदीकाठी असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि काही मच्छीमारांनी तातडीनं नदीपात्राकडे धाव घेतली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून काहींनी प्रसंगावधान राखून पाण्यात उड्या घेतल्या आणि बचाव कार्य सुरू केलं. स्थानिक तरुणांनी मोठ्या धैर्यानं पाण्यात शिरून 4घांपैकी एका युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलंय. मात्र आकाश, नरेश आणि कैलास हे 3घही तोपर्यंत खोल पाण्यात गडप झाले होते. स्थानिकांनी बराच वेळ शोध मोहीम राबवली, परंतु दुर्दैवानं या 3 भावांना वाचवण्यात यश आलेलं नाही. काही वेळानं त्यांचे मृतदेह हाती लागले. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी खेड शहरात पसरली आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. सुट्टीसाठी आलेल्या मुलांचा असा अंत होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. ज्या घरामध्ये काही तासांपूर्वी हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते तिथे आता फक्त आक्रोश आणि शांतता उरली आहे. नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले होते. खेड पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस प्रशासनाने या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून मृतांच्या कुटुंबियांना या धक्क्यातून सावरण्यासाठी स्थानिक नागरिक मदत करतात. या घटनेमुळे पर्यटनासाठी किंवा सुट्टीसाठी नदीकाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या खोलीचा अंदाज घेतल्याशिवाय पाण्यात उतरू नये असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. एका सुखी कुटुंबाचं स्वप्न जगबुडीच्या प्रवाहानं हिरावून घेतल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. या घटनेनं फक्त खेडलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धडा दिलाय. मुलांना चांगलं पोहायला शिकवणं, तसेच ते पोहायला गेल्यानंतर त्यांच्यावर चोख नजर ठेवणं, तसेच पोहण्याच्या ठिकाणाचा अंदाज असेल तरच पाण्यात उतरणं. पाण्यात उतरताना आधी आपल्या सुरक्षेची काळजी घेणं, तसेच घरातील ज्येष्ठांनी लहानग्यावर चोख लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. लहान मुलांचं मन चंचल असतं, त्यांना पाण्याचा मोह आवरत नाही. लहान मुलांना आपल्या मर्यादाही पुरेशा माहीत नसतात. तसेच नवी अनोळखी ठिकाणं पोहण्यासाठी धोकादायक असतात. त्यामुळे अशा ठिकाणी योग्य खबरदारी घेऊनच पाण्यात उतरा. तुमच्या जवळच्यांची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.